निखिलजी भोईर यांच्याकडे नांदगाव टीमला शुभेच्छा आल्या. तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. बघा लक्षात असू द्या नेक्स्ट मॅच धाकटा कांडाने त्यांना फाईट करा जयदुर्गा रोहिंजन बी या दोन टीमच्या कॅप्टनना इनिंग ब्रेकनंतर आम्ही टॉस करणार आहोत. लक्षात असू द्या तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा रिपोर्टिंग करायची आहे. जयदुर्गा रोहिंजन बी आणि त्यांना फाईट करा धाकटा कांदा दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे. लक्षात असू द्या. ओ टू कॉम्बॉक्स. तर थँक्यू सो मच सौरभ. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. द्वितीय फेऱ्यांना पहिली मॅच पाहायला मिळेल. एका साईडला टायगर 11 देवद आणि त्याला फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल बिग डॅडी 11 नांदगाव. या दोन संघांदरम्यान आपण द्वितीय फेरीमधली पहिली मॅच पाहतोय. टॉस जिंकलाय. विकासदादा पाटील यांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सरचे स्वागत. हे तुम्ही आमचं मुख्य व्यासपीठ पाहता जिथे परेशदादा पाटील उपस्थित आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता हर्षददादा म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. HM कलेक्शनचे तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत करू. त्याच्यानंतर तुम्ही पाहता उपशाखा प्रमुख सुरेशदादा पाटील असतील, शैलेश पाटील हे देखील उपस्थित आहेत. परेशदादा पाटील आमचं हे वरिष्ठ व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं कानपोलीचं यांच्याकडनंच खूप सारे प्लेयरांना नक्कीच सपोर्ट असतो. बघा गावदेवी कानपोली हे नाव रायगड ठाण्यामध्ये खूप चर्चेत आहे. सुनीलदादा पाटील लेजंड आहेत. कित्येक वर्ष गावदेवी कानपोलीसाठी आमचे कृष्णादादा असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहता आज रोहित पाटील याच वर्षी सोन्याची चेन देखील त्याला खऱ्या अर्थानं भेटली गेली. चेतन पाटील एक जबरदस्त असतो पैलवान. स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये गेल्या वर्षी चॅम्पियन होता. यावर्षी कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागला. काही एका हरण्यानं काहीच होत नाही. आयुष्यामध्ये असे भरपूर चढउतार येत असतात. एका हरण्याने कधी खचून जाऊ नका. मनामध्ये जिद्द चिकारी ठेवा आणि रिवाज गावदेवी कानपोलीला पुढच्या काही स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आयोजन तुम्ही पाहता प्रेमात पडू असं आयोजन येता क्षणी खऱ्या अर्थाने एंट्री मारली. प्रेमात पडल्या त्या ट्रॉफ्यांच्या खूप चांगलं आयोजन नियोजन. खास करून मी परेशदादा पाटील यांचं कौतुक करेन जी शिवसेनेची बुलंद तोप आहे ज्यांच्या माध्यमातून जी बाईक आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता पनवेल तालुका प्रमुख बिंदास या नावानं खूप चर्चेत हे नाव अखंड महाराष्ट्रामध्ये ठाणे रायगडमध्ये. आणि रुपेशदादा टोमरे तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. रायगड म्हटलं तर रुपेशदादा टोमरे 150हून अधिक बाईक आणि जर आमचं ठाणं म्हटलं तर माजी सरपंच काटेई गावचे दमदार व्यक्तिमत्व काशीनाथदादा पाटील यांच्याकडनं जास्तीत जास्त बाईक पुरस्कार करण्यात आला. हे दोन व्यक्तिमत्व त्यांना क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करून रुपेशदादा टोमरे ओ टू कॉम्बॉक्स. चला स्पीडअप करा. टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मॅच मध्ये नांदगाव टीमने घेतला. अनंता परांजपे साहेबांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील काका मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रतीक उद्दारानं त्याला साथ देत असताना मनीष कुठलेही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅच 4 षटकांची. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आता दुसऱ्या राऊंडसाठी लढत आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला नांदगाव आणि त्याला फाईट करत असताना देवद. चला स्पीडअप करा. फास्ट ओव्हर केला. वेळेनुसार इनिंग समाप्त करावी लागेल याच्याकडे देखील लक्ष द्या. पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच आमचे स्कोरर टाइम अलर्ट करतील. हर्षददादा म्हात्रे उद्योजपती तुम्ही पाहता यांच्याकडनं HM कलेक्शनचे आहेत. खऱ्या अर्थात त्यांच्याकडनं पार्थिक लागला. मनीष कुठलेसाठी लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 2000 रुपये. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगवान होता. वेगावरती स्वार होत असताना हा बॉल डिलिव्हर केला मयूर वाघमारेनं आणि पहिला बॉल डॉट पाहायला मिळता. समोर फलंदाज पाहिलं प्रतीक उद्दार. अनेक मैदानावरती भरपूर चांगला खेळ सातत्यानं नांदगाव टीमसाठी केला आणि तोच सध्या अष्टपैलू खेळाडू प्रतीक उद्दार सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल वरती केला प्यार फटका चांगला. ब्लॅक स्क्रीन समोर हा तडाखा पाहायला मिळतो. पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. किंग मेकर आणि हा परेश गेम चेंजर. अरे जिगरी सारे यारो के यार नजरन करती साऱ्यांना कार.
बस षटकार के चौकार आहे. यस हॅलो, युगा फायटर्सचे पुरस्कर्ते तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं प्रशांत भाऊ पाटील खारपाडे आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. या व्यासपीठावरती स्वागत आहे तुमचं. चाणक्यरित्या केल मागील बॉलवरती षटकार पाहिला इथे पदतालिकेचा वापर केला पुढे मग खेळण्याचा प्रयत्न चेंडूला सन्मान दिला एका दाबेला प्राधान्य. यात प्रशांत दादा पाटील साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. विद्यमान तुम्ही सरपंच पाहताय देवतगावचे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर पुढचा बॉल समोर फलंदाज पाहिलं तर मनीष कुटले हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती आलाय. सलामीची जोडी आहे 4 षटकांची मॅच आहे. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल आणि त्याच्यासाठी चांगला स्टार्ट हवाय सध्या नांदगाव टीमला. प्रार केला प्रकार होता फटका चांगला सुपर सेव्ह ऊपर ठोकलाय मनीष कुटलेना दमदार षटकार. कलेक्शनचा मालक हर्षद म्हात्रे लाखात एक. हर्षद म्हात्रे लाखात एक. हर्षद म्हात्रे लाखात एक. अरे हिशोब त्याचा हायरोक ठोक मानतात त्याला सारीच लोक. हे तुम्ही पाहता हर्षदादा म्हात्रे यांचं हे टायटल सॉन्ग आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. पुढचा बॉल गोलंदाज तयार मयूर वाघमारे. मयूर वरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे सध्या मनीष कुटले करतोय आणि इथे बॅटची एज घेत असताना तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि हा डॉट चेंडूला धावसंख्येचा विचार केला ना संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती. चेंडू फेकले 5 गोलंदाज मयूर वाघमारे. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहताना त्याच्यावरती आपण पाहिलं तर प्रहार करत असताना सध्या मनीष कुटल्यांना प्रत्येक उद्धारी सलामीची जोडी चांगली फलंदाजी साकारत सध्या नांदगाव टीमसाठी. टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती ठाम फलंदाजी करत असताना मॅच मध्ये पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला खेळला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सकवा देत असताना चेंडू अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती धाबा कंप्लीट केला 2. अंतिम बॉलवरती धाबाला 2 अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. बॅटिंग करत असताना नांदगाव टीमसाठी धाबाला तब्बल 15. वेगळीच पहचान बनवून ठेवले मार्केट मध्ये आम्ही. वेगळीच पहचान बनवून ठेवले मार्केट मध्ये आम्ही. काय बरोबरी सांगा कराल आता दादाची आमच्या तुम्ही. काय बरोबरी सांगा कराल आता दादाची आमच्या तुम्ही. काय बरोबरी सांगा कराल हर्षद म्हात्रेची आता तुम्ही. काय बरोबरी सांगा कराल हर्षद म्हात्रेची आता तुम्ही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. दोन्ही सलामीवीर अगदी चांगले योगदान देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा खर्च केला गोलंदाज मयूर वाघमारेना. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड टायगर 11 देवत टीमचा गोलंदाज सागर पाटील. अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं ना इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक उद्धार आणि मनीष कुटली सलामीची जोडी ओपरी ब्लास्ट करत असताना नांदगाव टीमसाठी पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. मॅच 4 षटकांची. एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच्यासाठी चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न सध्या ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा सागर पाटील. दुसरा ट्रम्प कार्ड पहिला बॉल प्रहार केलाय सागर वरती फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत मयूर पकडलाय झेल संपला फलंदाज. प्रत्येक उद्धारचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला. दणका वाजतय त्याचे नावाचा आमचे कानपोली गावाने नाव योगाचय सुजित पाटील दादाचा. आमचे कानपोली गावाने नाव योगाचय सुजित पाटील दादाचा. एचएम कलेक्शनचा मालक हर्षद म्हात्रे लाखात एक. हर्षद म्हात्रे लाखात एक. हर्षद म्हात्रे लाखात एक. अरे हिशोब त्याचा हायरोक ठोक मानतात त्याला सारी. चला गोलंदाजावरती थोडंसं आक्षेप घेतला
यस ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केलं गोलंदाज सागर पाटीलला. प्रत्येक उद्धार मैदानातून बाहेर झालाय. नवीन फलंदाज मनीष फडके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली मिळाली. सेकंड षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सागर पाटील. टायपिंग क्रिकेट मिड विकेटला केल्या टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियता फसलाय. हा दुसरा धक्का रन आउटचा शिकार झाला फलंदाज मनीष फडके. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर. मोठ्या मनाचा दणका वाजतय त्याचे नावाचा आमचे कानपोली गावाने नाव योगाचतय सुजित पाटील दादाचा. आमचे कानपोली गावाने नाव योगाचतय सुजित पाटील दादाचा. अरे सुजित यार किंग मेकर आणि हा परेश गेम चेंजर. अरे जिगरी सारे यारो के यार नजरन करती साऱ्यांना गार. टँक डीजे रनआउटचा शिकार झाला. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला फलंदाज मनीष फडके मैदानातून बाहेर झाला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 15 आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी करतो मॅच मध्ये तो मात्र देवट टीमसाठी गोलंदाज सागर पाटील. एक वैयक्तिक विकेट आणि एक फलंदाज रनआउटचा शिकार झाला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. संकेत भगत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा सागर पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न पाठच्या व्यवस्थित रडार मध्ये आलं नाही. सिंगल कंप्लीट. एकच धावेनं समाधान मानलं. संयम बाळगला मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला बाळगावा लागेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15ला त्याच्या या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारतोय सागर पाटील. इथे शुभागमन झालं तुम्ही पाहता मुख्य व्यासपीठावरती प्रशांत भाऊ खार पाटील चिरनेरचा एक जबरदस्त पुरस्कार आहेत. कानपुली टीमला देखील पॅक करतायत खऱ्या अर्थानं. प्रशांत दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत तुम्ही पाहता रवी जी पाटील रवी जी भगत हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर तुम्ही पाहताय सैराजी पाटील. या त्रिमूर्तींचं करूया त्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथे देखील सिंगल पाहायला मिळतं. संयम बाळगला सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं कारण की या षटकामध्ये 2 फलंदाज मैदानातून बाहेर झाला. त्याच्यानंतर विकेट वाचून होता. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना नांदगाव टीम करता. एका धाब्याला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना नांदगाव संघ पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार राहिली आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण दिलं सागर पाटीलला. फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय वेल डेफिनेटली इट. फलंदाज बाद. तिसरा धक्का नांदगाव टीमला. फलंदाज मैदानातून बाहेर होतोय संकेत भगत. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पाक काय गोलंदाजी केल्या. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सागर पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये धाब्यांची लयलूट केली. बॅटिंग करत असताना नांदगाव टीमनं आणि त्याच्यानंतर अगदी चांगली सुरळीत गोलंदाजी आपण सागर पाटीलची या मॅच मध्ये पाहतोय. संघ जाऊन पोचला तब्बल फलकावरती धाबा पहिला. संघ 18 या आकड्यावरती आणि तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. 4 षटकांची मॅच. समोर नवीन फलंदाज पाहायला मिळेल. चेतन कुटले हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा वेगवान बॉल इनसाइड आउट खेळला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवा देत असताना चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज चेतन कुटलेच्या बॅट मधून हा पहिला चौकार.
समाप्त झाला 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली नांदगाव संघ जाऊन पोहोचला तब्बल दुरी 22 या आकड्यावरती 11च्या सरासरीने धावा जमा केल्या. बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा जमा करेल आणि किती धाब्यांचा लक्ष सेट केला जाईल अगेन्स्ट केणाऱ्या टायगर 11 देवट टीम समोर. नांदगाव टीम म्हटलं तर आमचे मित्र साहिल कुटले हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून देखील नांदगाव टीमसाठी शुभेच्छा. साहिल आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक वाघमारे आज तिसरा ट्रम्प कार्ड टायगर 11 देवट टीमचा. समोर फलंदाज पाहिलं मनीष कुटले हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये सलामीवीर फलंदाज. आता शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल. जिथे 3 फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत आणि त्याच्यानंतर टीमची जबाबदारी आहे ना ती फलंदाज मनीष कुटलेला आपल्या खांद्यावरती घ्यावे लागेल आणि तेवढीच चांगली साथ द्यावी लागेल फलंदाज चेतन कुटले. मनीष कुटले आणि चेतन कुटले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ऋतिक वाघमारे थोडा पास केला, लक्ष द्या, जास्त वेळ आपण खर्च करू नका. टाइम देखील अलर्ट आहे, वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल याच्याकडे लक्ष द्या. तिसरा षटक पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. फटका चांगला ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज द माइटी पॉवरफुली टोकलाय मनीष कुटलेनं हा दुसरा षटकार. स्वागत केलं गोलंदाज ऋतिक वाघमारेचं 6 धाब्यानं फलंदाज मनीष कुटलेनं 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला तब्बल 28 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना नांदगाव टीम गोलंदाज तयार पुन्हा एकदा ऋतिक वाघमारे. सेकंड षटकामध्ये कमबॅक सुरू केला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न सध्या मनीष कुटले करतोय. चेंडूला सन्मान दिला. टायपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होते शॉट थर्ड मान मध्ये चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज चेतन कुटले हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. 5व्या क्रमांकासाठी दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला आणि तोच फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती. सल्ला मस्तक 2 फलंदाज करत असताना गरजेचा, कारण की 3 विकेट गमावल्या त्याच्यामुळे विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न मॅच मध्ये नक्कीच करेल. बॅटिंग करत असताना नांदगाव संघ प्रत्येक उद्दारची विकेट मैदानातून बाहेर गेली. मनीष फडके रनआउट झाला आणि त्याच्यानंतर संकेत भगत हे 3 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा ऋतिक वाघमारे. प्रहार करण्याचा प्रयत्न हा प्रॅकर होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. पहिला बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 7 खर्च केला गोलंदाज ऋतिक वाघमारेनं. मॅच 4 षटकांची. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज ऋषी वाघमारे. ऋतिक वाघमारे आपण हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो. पहिल्या षटकामध्ये 15ल्या सेकंड षटकामध्ये सागर पाटीलला भरपूर चांगली गोलंदाजी केली जिथे 2 विकेट आणि 7 धाबा. आणि हा तिसरा षटक अला ऑन द कार्पेट ऑफसाईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 30 आकड्यावरती. मॅच मध्ये कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना टायगर 11 देवट टीमला, कारण की पहिला पिवनच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिले आणि त्याच्यानंतर कमालीची गोलंदाजी साकारली या मॅच मध्ये देवट टीमला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज
मनीष कुठला आज ओपनर फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या नांदगाव टीमसाठी. हो, बाकफूट वरती पंच केला फटका, चांगला फाईन रिझम मध्ये खेळलेला हा फाईन फटका फलंदाज मनीष कुठलेच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. चार धावेनं संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. षटक तिसरा मार्गसह चांगली बॅटिंग साकारता मैदानाच्या आतमध्ये नांदगाव टीम. टॉस जिंकून जो काय निर्णय घेतला ना त्या निर्णयावरती ठाम कामगिरी केली सध्या बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा ऋतिक वाघमारे. पुन्हा प्रहार केलाय, हा फटका पोचला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये पकडला चेल. संपला फलंदाज मनीष कुठलेचा खेळ. धक्का लागला, चौथा बॅटिंग करत असताना नांदगाव टीमला. षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस 4 बाद बॅटिंग करत असताना नांदगाव संघ 34 आकड्यावरती. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 34 आकड्यावरती. थोडा पास केला, विनंती करेन देवर टीम. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, संघ 34 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी दाखल झालाय सुजल भगत आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहिलं तर चेतन कुठले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा स्लॉगरचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम पाटील, हा चौथा ट्रम्प कार्ड टायगर 11 देवर टीमचा गोलंदाज. चला लगेच सामन्यास सुरुवात करा, कारण की आजचा विचार केला तर आज थोडंसं सामने उशीर चालू झालं. त्याच्यामुळे मी प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण देखील सहकार्य करा आणि वेळेवरती आपले इनिंग समाप्त करा. शेवटचा षटक, पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिला बॉल जड मध्ये फेकला, लाऊड अपील. इनफॅक्ट लाईन हे पाहिल्यानंतर पंचांचा इशारा आलाय की लेग पॅच मध्ये सिंगल जोडली जाईल. एका धाबेनं संघ पुढे सरसावल्या. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना 35-35 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नांदगाव टीम. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धाबा जमा करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नांदगाव टीम, आणि किती धाब्यांचं लक्ष सेकंद 17 मध्ये ठेवलं जाईल ते मात्र देवर टीम समोर. गोलंदाज शुभम पाटील समोर फलंदाज पाहिलं 6व्या क्रमांकासाठी सुजल भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखच एक विस्फोटक खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. चला पास केला मयूर, लक्ष द्या. सेकंड बॉल, गोलंदाज तयार. चांगला फटका लावून द कार्पेट ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे, थोडस पम्बलिंग. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाही. एकच धावेनं समाधान मानलं, एका धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. 5 शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं, गोलंदाजी अगदी टिचून मारा करता मॅच मध्ये शुभम पाटील 2 मध्ये 2 खर्च केला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्लॉगरचं षटक म्हटलं ना तर त्या षटकामध्ये प्रतिप्रहार पाहायला मिळतं, आणि अशा षटकामध्ये चांगली गोलंदाजी शुभम पाटीलची. लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी, हा बॉल डिलिव्हर केला आणि इथे हा डॉट चेंडू. 5 शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय सध्या नांदगाव संघ. स्टार्ट चांगलं मिळालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं ते मात्र देवर टीमनं. त्याच्यानंतर हा चौथा षटक पाहतोय ज्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केला शुभम पाटीलला. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राइक एंड वरती
चेतन कुठले एक चौकार मारलाय. क्षमता प्रोटेक्शन मैदानावरती आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर 3 बॉल मध्ये किमान 1 किंवा 2 मोठे फटके मारावे लागतील, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना नांदगाव संघ. प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट, स्ट्रेट डाईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत. यस, फलंदाज बाद. करणारी टीम पहिल्यापैकी तिसरी मॅच तुमच्या समोर असणार आहे. जय दुर्गा रोहिंजन बी त्यांना फाईट करेल टीम तुम्ही पाहताय रियान स्पोर्ट धाकटा कांडा. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. काय गोलंदाजी, शेवटचं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज शुभम पाटील. समोर प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियते केलाय आणि इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केला. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 38-38 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना नांदगाव टीम चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या. शुभम पाटील समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये. सुजल भगत शेवटच्या बॉल मध्ये कोणती मोहर, टार्गेट सेट हा बॉल, किती धावा जमा केल्या जातील. बॅटिंग करत असताना नांदगाव टीमच्या माध्यमातून गोलंदाज तयार शुभम पाटील. अंतिम बॉल जड मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि अंतिम बॉल निर्धाव पाहायला मिळता. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये यस वाईट साठी रिव्ह्यू घेतला. पासमन रिव्ह्यू ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सुधीर पाटील सर यांच्या माध्यमातून पाहिले जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत. अगदी चांगली गोलंदाजी साकारली शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज शुभम पाटीलला. यस, फेड डिलिव्हरी, अंतिम बॉल डॉट आला. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांच्या अखेरी धावा जमा केल्या नांदगाव टीमनं. तब्बल 38 आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल टायगर 11 देवट टीम. येणारे 24 बॉल आणि लक्ष 39 धाब्यांचा प्रवास सुखरूप राहील की त्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल नांदगाव टीम. या सेकंड सत्रामध्ये कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल. आमचे सिनियर समालोचक नक्कीच संतोष गरज सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. टॉस करूया. थँक्यू. रियान स्पोर्ट धाकटा कांडा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. जय दुर्गा रोहिंजन बी कॅप्टन लगेचच या. प्रणव पाटील कॅप्टन. जय दुर्गा रोहिंजन बी चा कॅप्टन उपस्थित लगेचच राहायचं बघा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. रियान स्पोर्ट धाकटा कांडा त्यांना फाईट करेल टीम जय दुर्गा रोहिंजन बी. या प्रशांत भाऊ खार पाटील साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. एक जबरदस्त पुरस्कार आहेत. कानपूरला देखील खऱ्या हाताने पॅक करत असतात जय दुर्गा रोहिंजन बीचे कॅप्टन प्रणव आणि तुम्ही पाहताय कॅप्टन रियान स्पोर्ट धाकटा कांडा टीमचे कॅप्टन मनोज. हे दोघे इथे तुम्ही पाहता कॅप्टन उपस्थित. या आपण टॉस करूयात. हेड आणि टेल इथे आपण टॉस करणार आहोत. चला कॉल कोण देणार. चला मनोज कॉल देईल. रियान स्पोर्ट धाकटा कांडा दोन्ही टीमला एक रिव्ह्यू दिला जाईल. 5 षटकांची मॅच असेल. टॉस करतो इथे आपण. हेड आणि इथे तुम्ही पाहता टॉस जिंकलाय. हेड आलाय, टॉस जिंकलाय धाकटा कांडा टीमच्या कॅप्टननं. मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं. टीम कॅप्टन मनोज टॉस जिंकलाय.
काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आहे. समोर टीम जयदुर्गा रोहिंजन बी आहे. कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? असे काय नाही, गोलंदाज चांगले आहेत आमचे. अनेक स्पर्धा तुम्ही खेळता रायगडमध्ये, तर ही तुम्ही पाहताय गावदेवी कानपोलीची माना सन्मानाची स्पर्धा आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि कसं वाटेल खेळताना, काय म्हणाल? आयोजन तर चांगलं आहे, खेळण्याचा प्रयत्न चांगला करू आम्ही. हे होते मनोज पवार. खऱ्या अर्थात तुम्ही पाहताय मनोज कॅप्टन, त्यानं सांगितलं आम्ही टॉस जिंकला आणि फिल्डिंग करता निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला प्रणव पाटीलच्या जयदुर्गा रोहिंजन बीला. आपण टॉस करूयात. प्रशांत भाऊ खार पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो, चला बॅट्समन पाठवायचे आहेत मैदानामध्ये. आपण सन्मान करतोय प्रशांत भाऊ खार पाटील. एक जबरदस्त पुरस्कृत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं गावदेवी कानपूरला देखील ते पुरस्कृत करत असतात टीम त्यांच्या विभागामध्ये. असंच प्रेम राहू द्या. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. या रवीजी भगत साहेबांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. साईराज पाटील सुपुत्र आहेत खऱ्या अर्थानं प्रशांत भाऊ खार पाटील यांचे. आपण सन्मान करतो इथे रवीजी भगत साहेबांचा. कृष्णादादा पाटील एक जबरदस्त फलंदाज आहेत. रिव्हर्स म्हटलं तर त्यांचा सिग्नेचर शॉट आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. एक चांगले घरचे संबंध आहेत खऱ्या अर्थानं. प्रशांत भाऊ असतील आमचे, त्यानंतर रवीदादा असतील. खूप चांगला सपोर्ट असतो खऱ्या अर्थानं रवीदादा प्रशांतदादा यांचं. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. ऐकूया खेळाच्या स्वपनदादा पाटील या स्वपनदादा पाटील रोहिंजनचे स्वपनदादा पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. तिथे मॅच तुम्ही पाहता 39 धावेचं लक्ष्य पार करायचं आहे. ते उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम देवतला. या धावा पार केल्या जातील का? देवतच्या बाजूने चेस केल्या जातील का? या धावा डिपेंड केल्या जातील नांदगाव टीमच्या बाजूने. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुम्ही पाहता संतोषजी गरज साहेबांचा आणि स्वपनदादा पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. हे पुरस्कार आहेत रोहिंजनचं. या स्वपनदादा पाटील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र 39 धावसंख्येची आणि ह्याच धावसंख्येला पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदीच 41 धावसंख्या त्यांनी लगेचच पार केले होते 4 षटकांमध्ये. पाहूया या मॅचमध्ये या 4 षटकांमध्ये अगदी आपण पाहिलं तेच स्तरात गोलंदाजी आपण पाहिली आहे. पहिल्याच मॅचमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पेटाले संघाला त्याने पराभूत केलं होतं. अगदी कमी धावसंख्येत या ठिकाणी आपण पाहिलं तर संरक्षण त्यांनी केलं होतं आणि त्याच या ठिकाणी नांदगाव टीमला मात्र इथे रोखायचे आहेत. त्या मात्र 39 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये टीम देवस संघाकडून सागर पाटील आणि तोच समाधान वाघमारे ज्याने मात्र काही इनिंग साकारली होती पहिल्याच मॅचमध्ये. अगदी पाहिलं तर 20+ धावसंख्या 22 धावसंख्या अगदी 3 षटकारांनी नोंदवल्या होत्या. पहिलाच बॉल डिलिव्हर करायचा गोलंदाज डावकुरी आताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुजल भगत. त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. अगदी आपण पाहतो MIDC एंडकडून आणि धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र 39 धावा. दुसऱ्या सत्रामधली ही पहिलीच मॅच आपण पाहत आहोत. नांदगाव विपक्ष देवत या टीममध्ये पुन्हा एकदा रिधममध्ये थोडासा प्रॉब्लेम, कारण प्रत्येक गोलंदाज असतो त्या रिधमने मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असतो. ज्या पावलांनी मात्र या ठिकाणी रन घेत असताना गोलंदाजीमध्ये थोडासा तरी प्रॉब्लेम आला तरीसुद्धा या ठिकाणी गोलंदाजांनी 2 वेळा रनअपमध्ये ब्रेक घेतला आहे. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती अलॉंग द कार्पेट खेळला आहे. बॉलला मात्र या ठिकाणी पाठवलं लागते बॉलरच्या समोरून. या ठिकाणी स्ट्रेटरचा फटका होता. फलंदाज सागरच्या बॅटमधून सिंगल धाव पूर्ण झाली. धावसंख्येला सुरुवात झाली. देवत संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर 1 धाव ॲड केली जाते धावसंख्येमध्ये. तो देवत संघ आपण पाहिलं तर टायगर या नावाने खेळत असताना मैदानावरती पाहतो आणि वाघासारखा खेळ या मैदानावरती त्यांचा झालेलाच आहे. कारण पहिलेच मॅच जिंकली आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर पिसोराच्या मैदानावरती चॅम्पियन राहिला. कारसुद्धा जिंकली या संघाच्या मुख्य खेळाडूने आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मयूर वाघबारेने ती कार जिंकली आणि यावर्षी 2 कार जिंकण्याचा मान त्याला बहुमान मिळाला यावर्षी खऱ्या अर्थाने. पुढचा बॉल ऑन साईडला केला तो आता बनाव तसा बॅटवर आला नाही. बँडेस्टोक इथे मात्र या ठिकाणी कन्व्हर्ट करण्यात आलेला आहे समाधानच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र इथे मात्र लेगबाजचा इशारा पंचांचा येत असताना 1 धाव अजूनही जोडली जाते. 2 चेंडूवरती 2 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. त्या मात्र या ठिकाणी पूर्ण करायच्या असताना इथून मात्र आपण पाहतो टार्गेट सेट झालेलं आहे ते मात्र 39 धावसंख्येचं. अगदी आपण पाहिलं तर 1 धाव कमी आहे 10च्या सरासरीला
आणि त्याच या ठिकाणी उद्देशाने मात्र फलंदाजी होत असताना सागर आणि समाधान ही जोडी मैदानावरती दाखल झाली. 2 चेंडूवरती 2 तर झालेले आहेत. मात्र सुजल ती गोलंदाजी साकारत असताना 2-4 पारोच्या रणपने डावकोरे हाताने गोलंदाजी आपण पाहतो. पुन्हा त्या गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडू या ठिकाणी लँड होत असताना पाहिला आपण अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला. तिथून चेंडू फेकी सुंदर आली आणि त्यानंतर मात्र फक्त सिंगल पूर्ण झाली. प्रत्येक बॉलवरती मात्र सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढील सामना सुद्धा एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळू शकेल. तो मात्र रिवान्स स्पोर्ट दागताकांडा विरुद्ध जयदुर्गा रोहिंदन संघ, दोन्ही इन्फॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतात या मैदानावरती. पुढच्या सामन्यामध्ये त्यांचा आपल्याला खेळ दमदार खेळ पाहायला मिळू शकेल. मात्र इथून पुढे नांदगाव टीमचा आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून सुरुवात करत असताना इथून मात्र यस फलंदाज बाद झाला आणि बिग विकेट, गोल्डन विकेट समाप्त झाली. इथे समाधान वाघमारे बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी शिखरचा समाधान वाघमारे ज्याने मात्र मागच्या इनिंगमध्ये एक जबरदस्त इनिंग साकारली होती. 22 धावांची छोटी मात्र मॅच विनिंग खेळली त्याच्या माध्यमातून आपण पाहिली जरूर होती. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचा आहे. मयूर वाघमारे मैदानामध्ये दाखल जरूर झाला आहे. मात्र धावसंख्येचा वेग कुठेतरी थांबवण्यामध्ये यशस्वी झाला आहे गोलंदाज सुजल भगत, ज्याच्यावरती पहिल्याच ओव्हरची जबाबदारी आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर 39 धावा रोखायच्या असताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त विकेट आणि कमीत कमी धावा देणं या उद्देशाने त्याच्यावरती षटक सोपवण्यात आलेलं आहे. आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. एक गडीसुद्धा बाद झालेला आहे. सुरुवातीला मात्र हे झटके खूप महत्त्वपूर्ण असतील टीम नांदगावसाठी. ज्या नांदगाव टीमने आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 37 धावा रोखल्या होत्या. अगदी आपण पाहिलं तर 6 धावांनी ती मॅच जिंकली होती पेटल टीमसमोर. आणि लगेचच मात्र या मॅचमध्ये आता सुद्धा चांगली सुरुवात तर झालेली आहे. आता पाहूया मयूर वाघमारे स्ट्रायकिंग एला पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा रिदममध्ये फरक, कारण या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 3 वेळा रिदममध्ये या ठिकाणी परत सुजल परतला आहे. आता पाहूया पुढील बॉलवरती काय असेल. कधीतरी या ठिकाणी वेगळी स्ट्रॅटजीसुद्धा असू शकेल बॉलवरती. मात्र पाहूया समोर मयूर वाघमारे समोर सुजल भगतचा हा पुढचा बॉल आणि 5वा बॉल असेल षटकामधला. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणि या वेळेला आपल्याला पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नाही. फार थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर एल्बोच्या थोडासा वर या ठिकाणी चेंडू टच झाला आणि त्यानंतर मात्र थोडंसं अपील जरूर झालं. मात्र यावेळेस पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. 4 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडीसुद्धा बाद झाला. 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. टार्गेट थोडंसं आता मात्र मोठं वाटायला लागले, कारण येणारा चेंडू हा सुद्धा मोठ्या या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणारा टर्निंग ठरू शकला असा बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला. अगदी खोलवट टप्प्याच्या बॉलवरती बीट केलं फलंदाज झाला आणि त्या बॉलवरती फक्त सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या एका षटकाच्या अंतिम 1 गडी बाद 4 धावा देवट टीम 39 धावांचं टार्गेट सेट होत असताना आता मात्र आवश्यकता असणार येणाऱ्या 3 षटकांमध्ये अगदी 35 धावांची आवश्यकता. पाहिलेलं तर संगीतसुद्धा खूप चांगलं होतं. मात्र जंजिरा किल्ला त्यापेक्षा मी म्हणेन एका दिवशी छावा चित्रपट पहा. अगदी आपण पाहिलं तर याच वर्षी प्रतिष्ठित झाला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर छत्रपती संभाजी महाराजांचा लपवलेला इतिहास आज आपण जगासमोर मांडताना एक वेगळा समाधान आपल्याला असेल. कारण आपण पाहिलं ना तर जगभर आणि पूर्ण भारतभरात चित्र प्रदर्शित झालेला आहे. 35 धावसंख्येची आवश्यकता अरून येणाऱ्या 18 बॉलवरती. गोलंदाजच्या मार्ग गोलंदाज पाहायला मिळू शकतो मात्र मनीष फडके. सुजलने मात्र चांगली सुरुवात दिली आहे नांदगाव टीमला. अगदी 3 धावांचं षटक फेकलं, 4 धावांचं षटक प्ले, गडीसुद्धा बाद केला आणि समोरच्या टीमला मात्र जखरून आणि रोखून धरण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मयूरसाठी. या बॉलवर पटका एक्झिक्यूट करता आला नाही. बॉल गेला मात्र अगदी स्क्वेअर पंचांच्या बाजूने. एक धाव तर धावून काढली, दुसरीचा कोणताही प्रयत्न नाही फलंदाजाचा.
सागर मात्र स्तब्ध आहे की धाव घेण्यासाठी तो धाडस करत नाही मैदानावरती. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत साधली गोलंदाजांनी, अगदी पिचवरती आपण पाहिलेला तर ज्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला तो संघ कोणता असेल तर नांदगाव संघ आहे. कारण नांदगाव टीमने पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर कोणीही बाकीत केलं नसेल की पेठाले टीम 30 धावांमध्ये 37 धावा करेल की नाही, मात्र अगदी 6 धावांनी ती मॅच जिंकली आणि लगेच देवससारख्या बलाढ्य टीमसमोर त्यांनीसुद्धा आत्तापर्यंत तर चांगलीच गोलंदाजी सुरुवात करत असताना अगदी 7 चेंडू आत्तापर्यंत फेकलेत. धावाही झाल्या ते मात्र 5 धावा आतापर्यंत फलकावर पाहायला मिळतात. सागर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला असेल, मयूर गोलंदाजच्या मार्गावर आहे. हॅलो योगेशजी पाटील पनवेल साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सरचे स्वागत. सोपानजी पाटील रोहिंजन तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. पुढच्याच बॉलमध्ये टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालंय. कोणताही शतक त्या दिशेने नाही, डीप पॉकेट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला, येतोय चौकार. पाटील साजन पाटील कृपाल पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. आईवा झेलसाठी 200 रुपये आणि त्यानंतर आणि बॅनर हिटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. बिचर ग्रुप यांच्याकडे देखील 200 रुपये म्हणजे टोटल 400 रुपयाचं कॅश प्राईज आहे आईवा झेलसाठी मायबा प्रेक्षकांसाठी. ओल टू कम बॉक्स. 9 धावा धावफलकावरती आहेत. सागर पाटील बॅटिंग करतो चांगली, मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने मयूरचा साथ देत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल मयूरचा चांगला स्ट्रोक, स्टेट डाव फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, अजून एक चौकार येतोय. अगदी शांत आणि संयमी केलं होत असताना पाहिला आणि त्यानंतर मात्र एक आक्रमक पवित्रा सागर पाटीलच्या बॅटमधून येतो लगत चौकार. ती निर्माण झाली, ती धावसंख्या कुठेतरी पहिल्या षटकामध्ये थांबली होती. तीच धावसंख्या आपण तब्बल जाताना पाहायला मिळते, ती मात्र 13 धावसंख्येवरती. 39चं टार्गेट जरूर सेट आहे. फास्ट स्पीडने क्रिकेट खेळायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण लावण्यासाठी, कारण क्षेत्ररक्षण रचना आपल्या लगेचच करून घ्यायच्या आहे. टाइम अलर्ट या ठिकाणी लावलेला आहे. मात्र मैदानावरती कोणत्याही संघाने उशीर करता कामा नाही याची आपण दखल घ्या, कारण मैदानावरती आपण पाहिलं तर आज रात्रीमध्ये जवळजवळ 8:50 पहिला सामना चालू झाला होता. पुढच्याच बॅलवरती कट केलाय आणि या बॉलवरती मात्र पहा क्षेत्ररक्षण चांगलं झालं. अगदी आपण पाहिलं शेवटच्या क्षणाला बॉल अडवला गेला. जर हा बॉल या ठिकाणी गेले असतात सरळ या ठिकाणी नॉनस्टॉपमध्ये गेला असता 4 धावांसाठी, मात्र एक धाव जोडली तर ते धावसंख्येमध्ये धावसंख्या धावून पोहोचली आहे 14 या धावसंख्येवरती आत्तापर्यंत. अजूनही आपण टार्गेट पाहिलं तर अजूनही 25 धावा याच्यामध्ये करायच्या आहे. त्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजीमधल्या संघर्षामध्ये नांदगाव की देवट टीम पुढील फेरीमध्ये दाखल होईल. येणाऱ्या कालामध्ये पाहावंच लागेल. मात्र मैदानामध्ये जी जोडी जमली आहे ती मात्र कुठेतरी चांगली भागीदारी असते मैदानावरती. ही भागीदारी सुद्धा फोडणं महत्त्वाचं असेल येणाऱ्या गोलंदाजांना. इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनीष फडके आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 4 चेंडूवरती 10 धावा या ठिकाणी वसूल केले देवट टीमने. पुण्यात स्ट्रायकिंग येईल 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना करणारा मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुढचा बॉल या बॉलवरती टोवरती लागलाय. बॉल गेला लॉंग स्टॉप मध्ये, सीमा पार, येतोय चौकार. चौकार अगदी चौकाराने मात्र फलकावर धाबा ॲड होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 18 धावसंख्येवरती. अजूनही 21 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 13 बॉल अजून बाकी असणार आहेत. अगदी मॅच थोडीशी जवळ येताना पाहायला मिळते. मात्र याच केलपट्टीवरती याच नांदगाव टीमने गोलंदाजीच्या आधारे मॅच जिंकली आहे, ते सुद्धा विसरून चालणार नाही. पुढचा बॉल पुलर लेनचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अगदी आपण पाहतोय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉईंटला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण सज्ज होत असताना एकच धाबेवर रोखले फलंदाजांना. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावसंख्येवरती. आणि या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या त्या मात्र
15 धावा आणि धावफलकावर धावा लागले त्या मात्र 19 आणि करायचे आहेत अजूनही 12 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता टायगर 11 देवट टीमला. अरे सुजित यार किंग मेकर आणि हा परेश गेम चेंजर जिगरी सारे यारो के यार नजरन करती सारे नकार गुणाचा दादा नाही गुलाम काय. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पंतांच्या भूमिकेमध्ये मनोज पवार, उत्तर शिव, सँडी पालकर, केवाळे, त्याचबरोबर याच गावचे सुपुत्र सुधीर पाटील हे पंतांची भूमिका आजपर्यंत पाहतायत. त्यामध्ये गुणलेखकाची भूमिका जतीन गोंदले उसाडणे आणि समालोचक आपण पाहतो सौरभ पाटील असतील, मंगेश पाटील असतील, त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र जयेश भोटले सर आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून समालोचन आपण ऐकत आहोत. त्याचबरोबर लाईव्ह प्रेक्षेपण सुपर टेनिस क्रिकेट आमचे मित्र सूरज पै यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर DJ श्री गणेश ऑडिओ DJ यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे जिथे मात्र नवीन षटक नवीन गोलंदाज प्रत्येक हुद्दार आपल्याला पाहायला मिळू शकेल. टर्निंग पॉईंट षटक आहे या मॅचचं, कारण मॅचमध्ये हवे आहेत त्या मात्र 20 धावा येणाऱ्या 12 बॉलवरती आणि 2 मुख्य खेळाडू याच्यामध्ये हा बिग बॅटल. प्रत्येकीच्या गोलंदाजीवर मयूरच्या बॅटमधून हा तडाखा स्टँड अँड डिस्पॅच बॉल गेला सीमा पार येतो षटकार. साजनी बहिणी आलेला षटकार आपण पाहतो मैदानावरती, जिथे मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं ते कुठेतरी कमी झालं असणार मैदानावरती. बरं बॉल फेकायचा आहे मैदानामध्ये, नवीन बॉल फेकायचा आहे मैदानामध्ये. धावसंख्या 6 धावांनी जाऊन पुढे तब्बल 25 धावसंख्येवरती. अजूनही 14 धावा करायच्या आहेत. येणारे 11 बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. अजूनही मॅचमध्ये गोलंदाजावरती या ठिकाणी आता मात्र प्रभाव असणार आहे. सुद्धा या ठिकाणी प्रत्येकवरती थोडासा दबाव असणार आहे गोलंदाजी करत असताना, कारण मयूरने मारलेला षटकार कुठेतरी प्रेशर आता गोलंदाजावर क्रिएट करणारा हा षटकार आहे. येणाऱ्या कालामध्ये 11 बॉलवरती 14चं समीकरण सहज सोपं नाही या मैदानावरती आणि तेच पूर्ण करत असताना आता मात्र मयूर आणि सागरची जोडी अजूनपर्यंत काही वेळ मैदानावरती राहिली आहे. तर मात्र या मॅचमध्ये देवस संघाला सामना जिंकण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. चला मॅच स्टार्ट करायची आहे लगेचच. बॉल आला असेल तर 11 बॉल 14ची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज अगदी लईमध्ये फलंदाजी करतायत. त्यामध्ये मयूरचं योगदान आपण पाहिलं तर त्याने 13 धावसंख्येचं योगदान दिलं. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण 2 चौकारांनी 11 धावसंख्येवर सागर पाटीलला पाहतो. दोन्ही फलंदाजांची या मैदानावरती पाहिली तो उपस्थिती फार वेल पाहिली आपण मैदानावरती. अजून एक चांगला तडाखा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्टेट डाऊचा फटका अलाउन द कार्पेट केला. दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र प्रत्येकचा नेम थोडासा चुकला आणि इथे 2 धावा पहा. या 2 धावा, एक चिठी सिंगल आणि त्यानंतर अजून एक्स्ट्राची ही धाव खूप काही या ठिकाणी सांगून जाईल की मॅचमध्ये देवट टीमचा संघर्ष आपल्याला कुठेतरी मोठा पाहायला मिळतोय. थोडीशी या ठिकाणी आत्मविश्वासाची कमी कुठेतरी नांदगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहिलं थ्रो अगदी स्टंपवरती होता. त्यानंतर प्रत्येकने चेंडू घेण्यासाठी थोडासा उशीर लावला. त्यानंतर मात्र एकाचं दुसरीमध्ये परिवर्तन झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 27 धावसंख्येवरती. आता 12ची आवश्यकता आहे. चेंडू आणि धावांचं अंतर आता कमी होत चाललंय आणि या मॅचमध्ये देवट टीम कुठेतरी पुनरागमन करत असताना पुढच्याच बॉलवरती मयूरच्या बॅट उद्या आलाय उतुंग असा फटका येतो षटकार. तिसऱ्या पंचाची मागणी केली भीमरसाठी. हॅलो, हनुमानजी सालुंके साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सरचे स्वागत. हॅलो, फेअर डिलिव्हरी, कारण बॉल अगदी पिचिंग होत असताना थोडासा कोलवर येत होता आणि त्याचमुळे येते मात्र आपण पाहिलं तर या चेंडूवरती 6 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. अगदी आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं चेंज होत असताना धावफलकावर धावा लागले त्या मात्र 33 आता आवश्यकता आहे. ते मात्र उर्वरित 9 बॉल आणि 6ची आवश्यकता असणार आहे. आता धावा कमी राहिल्यात आणि चेंडू जास्त झालेले आहेत. प्रत्येकचा पुढचा बॉल मयूरसाठी ऑन साईडला हलक्या हाताने ढकलत असताना या बॉलवरती सुद्धा आले 4 धावा. मॅच फिनिश होण्यासाठी थोडासा या ठिकाणी धावसंख्येची आता आवश्यकता आहे, कारण 4च बॉलवरती आपण विचार केला ना आत्तापर्यंत 2 षटकार आणि एका चौकारानिशी आणि दुहेरी म्हणजे 18 धावा या आल्या तर 4च चेंडूवरती आलेल्या आहेत. ज्या आवश्यक होत्या 12 चेंडूवरती 20 धावा
त्या 18 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती येथे आलेल्या आहेत आणि 2 धावांची आता मात्र आवश्यकता असणार आहे. टार्गेट खूप सेट झालं होतं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. असं वाटलं की या मॅचमध्ये मात्र या ठिकाणी चांगला कमबॅक केला आहे तो मात्र नांदगाव टीमने असं वाटत होतं. आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर मॅच बिडिंग करून देणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि देवस संघाने हा सामना सहजपणे खिशात घातलाय. इथे लेगबाच्या स्वरूपात का होईना धावसंख्या 2ने जोडले गेली आहे आणि मॅच या ठिकाणी पराभूत झाले नांदगाव टीम आणि विजय संघ. इथे टायगर 11 देवस संघाचं आपण करूया अभिनंदन. अगदी 1 ओव्हर ठेवून मॅच त्याने जिंकली आहे. हार्ड लक टीम नांदगाव, आपण चांगला खेळ केला. गेल्या वर्षी आपण 3रा क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेची गाडीसुद्धा आपल्याला मिळाली होती. आज मात्र कुठेतरी दुसऱ्या सामन्यामध्ये आपला खेळ खराब झाला आणि मॅच आणि ही स्पर्धा मात्र आपल्याला सोडावी लागते. त्याबद्दल आपलं आम्ही आभार व्यक्त करत आहोत आणि इथे मात्र करूया अभिनंदन देवट टीमचं, जिथून मात्र मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी जरूर आपल्याला देताना पाहायला मिळतोय. तो मात्र मयूर वाघमारे 10 चेंडूवरती 25 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि मॅच विनिंग खेळत असताना इथे मात्र मयूर वाघमारे ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू 25 धावा. चला लगेच रियाज स्पोर्ट धाकटा खांदा बघा, फिल्डिंग लगेचच लावून घ्या, वेळ करू नका प्लीज, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर विनंती असेल निनादजी कारपाटील यांना आपण यायचं आहे. सुजितजी पाटील आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करत आहेत. नेक्स्ट मॅचसाठी या ठिकाणी आम्ही जरूर या ठिकाणी जाताना पुन्हा एकदा मायक्रोफोन सोबत आहोत. तो मात्र जयजी भोसले सरांकडे, कारण पुढील मॅच रोहिंजन विपक्ष धाकटाखांडा यांच्यामध्ये होणार आहे. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. या देवत आपण मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला एक अष्टपैलू कामगिरी करणारा मयूर वाघमारे. खऱ्या अर्थानं ISPL मध्ये देखील खेळताना त्याला पाहिलं. त्याच्यानंतर अक्षरशः रायगड प्रीमियर लीग गाजवली, मॅन ऑफ द सिरीजची कार, त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यानंतर एकाच सीझन मध्ये तुम्ही पाहता स्वर्गीय लीलावंती म्हात्रे त्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कार. हनुमान सालुंके साहेबांना विनंती करतो 2 कार त्याच्या नावावरती. खऱ्या अर्थानं लग्न देखील जमलं, बायको लक्ष्मी ठरली. मयूर तुझ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर नक्कीच बोलणार. मयूर 2 मिनिटं काहीच नाही म्हणून मयूरला देवात आपण मॅन ऑफ द मॅचची आकाश ट्रॉफी. खूप खूप शुभेच्छा मयूर वाघमारे. अनंतवाडी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली, त्याच्यानंतर गोव्याची देखील स्पर्धा. मयूर सर्वप्रथम स्वागत आहे. काय म्हणशील या सीझन मध्ये? खऱ्या अर्थानं टायगर 11 देवत खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या मॅच मध्ये समोर नांदगाव होता, ज्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी 3 नंबरचं पारितोषिक पडलं. आज खेळ खूप चांगला झाला, काय म्हणशील? नक्कीच मी परत एकदा मॅचला येणार आहे, तेव्हा मी टाईम देईन, कारण की मला भोईरची टुर्नामेंट आहे, तिथं मला लगेच जायचं आहे. आणि थँक्यू सो मच सुजित, मला इथं त्यांनी खेळायला चान्स दिली आणि ऑलमोस्ट हा टुर्नामेंट सुजितची नसून माझीच आहे आणि खूप खूप धन्यवाद त्याचं. थँक्यू. चला मयूर थोडा घाईत आहे, कारण की त्याला देखील पुढची टुर्नामेंट खेळायची. हा होता मयूर वाघमारे आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, जिथे ऐकूयात आवाज तुम्ही पाहताय जयेश जी भोसले सरांचा मायक्रोफोन वरती. पहिल्या पर्यंत तिसरी मॅच तुमच्या समोर. रियाज स्पोर्ट धाकटाखांडा टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. टीम तुम्ही पाहता जयदुर्गा रोहिंजन बी संघाला आणि जिथे बॅटिंग करणार तुम्ही पाहता स्वर्गीय लीलावंती म्हात्रे. या चषकामध्ये 2025च्या बेस्ट बॉलर प्रथम घरत देखील ठरला. त्याच्या स्वप्नातली पहिली बाईक त्याला मिळाली, त्याला देखील देऊया त्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि ऐकूया जय जी भोसले सरांचा आवाज खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. धन्यवाद. चला लगेचच बॅट्समॅन पाठवायचे. रोहिंजन संघ सलामी जोडी लगेचच पाठवायचे. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. धन्यवाद संतोषजी गरज, धन्यवाद मंगेजी पाटील सर, थँक्यू व्हेरी मच सौरभजी पाटील सर, यांचाही आवाज तुम्ही ऐकताय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. एका बाजूला जयदुर्गा रोहिंजन बी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते रियांश स्पोर्ट्स धाकटाखांडा. या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. नुकताच टॉस झाला, टॉस जिंकला तो रियांश स्पोर्ट्स धाकटाखांडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गुलाबी थंडीची चाऊल लागू लागली आहे, कारण असं कुठेतरी काही दिवसांपूर्वीपासून वाटत होतं की इथे आता थंडी थांबली आहे, परंतु असं झालेलं नाही आहे. गुलाबी थंडीची ही चाऊल या तिसऱ्या रजनीपासून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आघाडीची जोडी ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. बघा शेकोटी पेटवलेली आहे, प्लीज ती विजवायची मित्रांनो. बघा अन्यथा आयोजक येथील लक्षात असू द्या मित्रांनो, एवढी मोठी माना सन्मानाची स्पर्धा आहे
मायबाप प्रेक्षक तुम्ही आहात तर स्पर्धा आहे, पण प्लीज जी कोणी शेकोटी पेटवली बघा तुमच्यावरती कॅमेरा लगेच कैद करील, लक्ष असू द्या प्लीज ती शेकोटी इजवायची आहे. चला धन्यवाद. तुम्ही पाहताय रोहिंजन संघ खेळतोय, मच्छिंद्र पाटील आमचे, जितूजी पाटील आणि त्याच्यानंतर विश्वजीजी पाटील, मयूरजी पाटील, मुख्यजी पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. या विश्वदादा पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जे जी भोसले सरांचा आवाज. गोलंदाजी मार्क वरती सौरभ भगत जिथे सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे आणि तिथे प्रणय पाटील ऑन स्ट्राईक आहे. प्रतीक पाटील आणि प्रणय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रणव ऑन प्रतीक ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल जिथे या सामन्याकडे आपण बघतो आहोत. टाइम लिमिटच्या आधी याही गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात. तिथे टाइमर ऑन आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू कमी गतीने टाकला, डॉमिनेट केलं, गुड लेन स्पॉट वरून चेंडू बाहेर निघाला. चांगल्या धाटणीचा हा चेंडू इथे पाहायला मिळाला होता, ज्या पद्धतीने हाताला गेला. 12 वाजून ठीक 1 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यात आलाय. एक चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला गेला तो अर्थात सौरभ भगतला आपण पाहतो आहोत. त्या गोलंदाजाकडे ही खासियत राहिली, एक चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी नेहमीच करत असताना पाहायला मिळतो. पहिला बॉल जो निर्धाव स्वरूपाचा. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येत असताना आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. अर्थात मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं रियांश स्पोर्ट्स धाकटा कांदा या संघाची जमेची बाजू आहे ना त्यांची गोलंदाजीतील धारधार गोलंदाजी त्यांच्याकडे नेहमीच पाहायला मिळाली आहे. किंबहुना गोलंदाजीतील ब्रह्मास्त्र या संघाकडे आहेत. वरच्या दर्जाचे गोलंदाज आपण नेहमीच त्यांच्याकडून पाहायला मिळालात. यावेळेचा बॉल हवेमध्ये ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वर मात्र एक धाव कंप्लीट केले. सेकंड साठी पलटल्यात. 2 धावा पाहता क्षणी डोळ्याची पापणी लवते न लवते तद्वर मात्र सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा मिळाल्यात त्या अर्थात 2 संघाच्या धावसंख्येचा अकाउंट ओपन करण्यात आलंय. 2 धावा धावफलकावरती आहेत. जिथे डीप मिड विकेटला क्षेत्रामध्ये सुदाम नाईकला आपण पाहिलं, चांगल्या दर्जाचा खेळाडू, ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं. त्याच्याकडे यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एका धावेने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. किंबहुना अगदी त्याच वेळेला संयमाने खेळत आहेत दोन्ही बॅटर असंच म्हणावं लागेल. पावलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यावा लागतो, परंतु तो खरपून समाचार घेण्यासाठी अटॅकिंग इंटेंट ही आवश्यक असतो. तर अटॅकिंग इंटेंट इथे पाहायला मिळालेला नाही आहे. पहिल्या 3 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील उजवे एसीच्या बाहेर. अगदी प्रत्येक चेंडू जो आहे ना तो फलंदाजाला धुंडो रे साजना सांगणारा राहिलाय. उजवे एसीच्याच बाहेर बॉल टाकले. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, ज्याच्या वेळेला लेफ्ट हँडर गोलंदाज नेहमी घातक साबित होत असताना सौरभ भगत ही त्यापैकी एक आहे. तो वारंवार चेंडू उजव्या एसीच्या बाहेर टाकतो. एक अँगल बनवलाय, कोन बनवलाय त्याने. दृष्टिकोन चांगला आहे. जास्तीचा कॉरिडोर त्याचा उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती दाबात त्या 3 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा रोहिंजनबी